आम्ही चाललोय लालबागला. आता सगळे मित्र इथं हाय तर बोला भावांनो. हाय पब्लिक हाय. आता आम्ही स्टेशनला पोहोचतोय. तिकडून आता 12:30ची कितीची लाचची ट्रेन आहे? लास्टची 12:25. 12:45ची लाचची ट्रेन आहे. आता ती आम्हाला भेटते की नाही काय माहित. पण कारण की आमचा अजून एक मित्र आला नाही, तो स्टेशनला उभा आहे बोलला. तर आम्हाला भेटलाय आता, तो आलाय. सिद्धार्थ भाई, हो सिद्धार्थ भाई. अरे आयदर बोल भाई, ब्लॉग चालू आहे. अरे चप्पल. अरे हा हायदर बोल. आमचा मित्र आम्हाला भेटलाय, भाटवाडीतून आलाय तो पळत पळत. कंटाने आलो गाडी नाही बाप्पा तो पप्पांनी सोडलं याला. आम्ही चालू गाडी ट्रेन मध्ये. आता आम्ही चाललोय परळला. लालबागला नाही जाणार डायरेक्ट, पहिले परळला जाणार. परळचा राजा, परळचा महाराजा, परळचा लंबोदर बघणार. मग नंतर 5:30 वाजता सकाळी लालबागच्या राजाला जाणार. मला ते ब्लॉग मध्ये दिसलं असतं. तुम्हाला ते दिसणार. गाईस दुसरा ब्लॉग आहे, सपोर्ट करा थोडासा सपोर्ट करा ब्लॉगला. फायनली आम्ही प्रभादेवीला पोहोचलेलो आहे, म्हणजे परळला. तर खूप क्राऊड आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. खूप क्राऊड बघा. हॅलो पब्लिक, आता आम्ही आले बरेंचा 25 मूर्ती आहे. खूप सुंदर अशी सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पा. पण खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे. भीड आहे. तेव्हा तिकडे लाईन बघा केवढी आहे. आता एक तुम्हाला सांगू का, कशी चांगली पब्लिक फिरणार लाल भागात आणि पागलसारखं हिता आलो सकाळी एकदा गर्दीमध्ये जायला. किती हुशार लोक असणार. हुशार आहे ना आम्ही, जास्त हुशार आहे. तुम्हाला आता मूर्तीला व्हिडिओ मध्ये दिसलेला असणार. गाईस फायनली दर्शन. आम्ही आता परळच्या महाराजापाशी आलेलो आहे. आम्ही सगळे मित्र इथं पोहोचलोय. हा माझ्यासोबत आहे, प्लस हे दोघं पुढे चालताय. म्हणजे बा परळच्या महाराजाच्या गेट पण दाखवतो तुम्हाला. आता कुठला बघितला? आता आम्ही परळचा सम्राट पाहिला. आता तुम्ही बघा, आम्ही परळच्या महाराजा बघायला चाललो. गाईस फायनली पोहोचलो परळच्या महाराजाकडे. समजत नाही. चले पाय पडे सगळ्यांना. परेलचा महाराजा बघितलेला. प्रचंड खूबसूरत मूर्ती होती. आम्हाला तर चरण दर्शन नाही भेटलं कारण की पाय हव्यामध्ये होते. आता आपण विचारूया मित्रांकडून, भाई कशी होती भाई मूर्ती? तुम्हाला तर दिसलीच असेल कशी आहे ती मूर्ती. तुम्हाला तरी पण विचारतो, कशी होती मूर्ती ती? दुःख पण माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख नसतं ना, माणूस देवाला पण विसरून गेला असता. बरोबर आहे भाई. आता आम्ही अयोध्या नगरी मध्ये चाललोय. अयोध्या नगरी बघा कसली सजली आहे. बघा कसली सजली आमची अयोध्या नगरी. आता आम्ही गाईस परळचा राजा फायनली परळच्या राजापाशी आलो. बोला जय श्रीराम. जय श्रीराम. ही आपली शपथ मला कुठे टाकतोय भाई. तुम्ही भाई मूर्ती बघा, मूर्ती एकदम अंगावर काटा बोलला, डोळ्यात पाणी अंगावर काटा, सेम तसे. हॅलो गाईस, आता आम्ही आपली इथं आलोय परळचा राजा बघितला. प्रसिद्ध गाईस राम मंदिराचं डेकोरेशन. आतमध्ये राम मंदिर पण बनवलं त्याने अयोध्याचं. म्हणजे आतमध्ये श्रीराम पण आहे. ज्यांनी दर्शन पाहिजे त्यांनी इथं घ्या. ज्यांनी म्हणजे जे अयोध्याला नाही जाऊ शकले, मी तर गेलो. राम कथा. हा या पाठीने बघा रामाची मूर्ती पण आहे आतमध्ये. तर आपण मूर्ती पण बघूया, तुम्हाला त्याचं पण दर्शन करायचं. तुम्ही आता मूर्तीचं दर्शन घ्या फक्त, प्रभू श्रीरामच्या मूर्तीचं. गाईस आता आम्ही लालबागला चाललोय. आमच्या आता पर्यंतचे दर्शन झाले, महाराजाचे दर्शन झाले. आम्ही खूप खुश आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच, आता आम्ही लालबागला चाललो. हा आम्ही आता लालबागला चाललोय. आता पहिले दर्शन करणार आम्ही तेजू काळ्याचं. थोडीशी भक्ती चालू आहे गाईस. जाता जाता कंटाळा येतो, आम्हाला हसवायचा प्रयत्न करतोय. आम्ही आता तेजू काळायला चाललोय. तेजू काळ्याचं मंडप आता पुढेच आहे. आम्हाला एक मित्र आहे आमचा तेजू काळाचा. तो काय बोलला, तो नाही पण त्याचे मित्र आहे. तो बोलला त्याचं नाव घे, आम्हाला दर्शन भेटणार डायरेक्ट. हा
तर त्या आम्ही त्या मित्राचं नाव आमच्या लक्षात आहे, कल्पेश चव्हाण. तर आम्ही डायरेक्ट जाणार आहे आणि बोलणार कल्पेश चव्हाणचे माणसं आहे आम्ही. तर तो बोलला की तुला डायरेक्ट चरण दर्शन बोलणार आहे. भालेकरकडनं आलोय आम्ही हा आणि डायरेक्ट कल्पेश जर चव्हाण. दिलं तर कल्पेश चव्हाणांचं धन्यवाद. जर नाही दर्शन भेटलं तर तर भावाचं line- चव्हाण. आपल्याकडे लाईनचा दुसरा ऑप्शन आहे. गाईज वळखीने काम झालं आहे. गाईज वळखीने काम झालं आहे. यबा भाई खुश आहे ना. इथं तर बघ हे सिद्धार्थ भाई खुश आहे का. भावा काय रिदुम भालेकर. रुदुम भालेकरचा विजय असो, कल्पेश चव्हाणचा पण विजय असो. आम्ही चाललो आता दर्शनाला डायरेक्ट. नो गर्दीची लाईन आहे बा. गर्दीची समोरच तेजू कायची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता आता. सगळे कॅमेरामॅन पण या. अरे मी फोटो आला पाहिजे. इको फ्रेंडली मूर्ती आहे. इको फ्रेंडली मूर्ती. कॅमेरात पण नाही तेवढी मूर्ती आहे. लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी रेडी झालोय गाईस. भाई पापी येतो नाही लागणार. पापी नाही लागणार भावा. पापी लोकांना नाही लागत भावा. चारदा गाईज यांनी प्रयत्न केले पण लागला ना. हा पण लावतोय गाईज. हो चल महाकाल शंभो. जय शंभू नारायण. अरे हा तर लावलाच नाही. हवाला दुसरा पण लावतोय. हा पापी माणूस परत एक टिक्का लावतोय. मॅगी काय मॅगी हा चल त्रिशूल. याला कडकवाला टिक्का लावलाय गाई. आणि आम्ही आता लालबागच्या राजाच्या इथं आहे. तो बघ पंडाल बघा त्याचा. गाईज तुम्ही गेट बघा काय भारी बनवलं. गाईज आता आम्ही डायरेक्ट लालबागच्या राजाचं दर्शन करणार आहे. चरण दर्शन बोलता त्याला बघू काय भेट काय दर्शन चरण दर्शन बोलते की मुख दर्शन बोलतो. आता आमच्या नशिबात ठरवले. त्याची एक मैत्रीण हा त्याची एक परत मैत्रीण. पोचलो की हा फोटो बिटो त्याची मैत्रीण आहे. जराशी डोक्यात पांगडी आहे. उचलत नाही. मूर्तीच्या बाजूला उभी आहे पण कॉल नंबर दे भाई. अरे तू दे ना भाई. कॉल करतोय या. बघू आता काय होत. आम्ही कोणत्या गल्लीतून चाललो काय माहित. राजाचं दर्शन भेटणार का. राजाचं दर्शन घेऊनच जाणार म्हणजे आम्ही जावंच लागणार. आम्ही चिंतामणी गणेश गल्ली आणि काळा चौकी नाही केलं. डायरेक्ट लालबागच्या गाईस आता आम्ही लालबागच्या राजाला जात होतो पण मध्येच आम्हाला बालगणेशचा बल्लाळेश्वर दुसरा आहे. तुम्ही ते बघू शकता. बघा थांबा म्हणजे गाईस तुम्ही जी ही मूर्ती बघितली ना तिला डिंपल वाला गणपती पण द्यायचा. आणि ती त्याच्या मूर्तीवर तर नाही डिंपल पडलेला असतो म्हणून त्याला. आणि त्या गणपतीला ना मुंबईच्या राजाचा अवॉर्ड पण भेटलाय 2016ला. फायनल आमचे 5 मूर्त्या कम्प्लीट झाल्यात. आता आम्ही चालले लालबाग. तिथे सगळ्यात जास्त टाइम लालबागचा राजाच्या दरबारात चाललो. गाईज आता लिटरली 1 तास झालाय. आम्ही अजून पण लाईनीत उभा आहेत पण लाईन काय जास्त पुढे गेलेली नाही. म्हणून आम्ही दोघं एका मस्त सीट वरती काय बोलतात स्कूटर वरती बसलोय. आणि माझ्या मित्रांनी लाईन लावली आहे. या लोकांना उभा केलाय आम्ही आणि आम्ही आरामशीर इथं बसलोय एकदम रिलॅक्स. गाईज आता आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाच्या लाईनीमध्ये मला चाय नव्हती भेटली. म्हणजे या काकांनी आम्हाला फ्री मध्ये चाय दिली त्या सर्वांना. चाय पिताय सगळं चाय. काकांना थँक्यू आमच्याकडून. काका थँक्यू आम्हाला चाय दिल्याबद्दल. काका चालतंय का.
हा बिस्किट पण देताय का? काकांनी बिस्किट पण दिलंय. काकांनी बिस्किट पण दिलंय मित्रांनो. आई चाय दिली काकांनी, चाय पण आणि बिस्किट पण आम्हाला. आमचं तोंड बघून आमच्याकडे हे बा सर्वांची तोंड बघा. भिकाऱ्यागत करून आलं यायच्या आधीच संपलं. पाहिलं यायच्या आधीच संपलं. काहीच तुम्हाला आता लालबागच्या राजाच्या दर्शन काहीच मी का माल मिळणार इथे खूप चार उचलले भाई. चार उचलले भाई. फ्री मध्ये हे भेटत होतं हे तर आम्ही सर्वांनी 2 उचलले. ह्याच्यात दाखव रे भाई किती उचलले वाकर सांग. नाही भावा मला आर्यनने दिले. मी तर 2 उचलले. एक मित्राला देणार आता नाही तर मीच पेन. हे बा एन्जॉय आलंय भाई. रेकॉर्ड झालंय. रेकॉर्ड झालंय. हे ब्लॉग मध्ये जाणार आहे. हे दिसणार तुम्हाला डायरेक्ट राजाचं दर्शन करावतं. बघा किती वाजले. 7 वाजले ना. 6:30 वाजले. 6:30 3 वाजल्यापासून चाललोय आम्ही. काहीच आता आम्ही इथं लालबागच्या राजाच्या इथं पोहोचलोय. आता किती लांब आहे भावा? किती लांब आहे आता भाई? इथंच गणपती इथं गाईसला गणपती गाईस आम्ही दर्शन का चरण दर्शन का मनालाच गाई. तुम्ही आता गर्दी बघा किती गर्दी आहे बघा. गाईस तुम्ही गर्दी बघा खूप गर्दी आहे. चरण दर्शनासाठी आम्ही इथं उभे. गर्दी बघा. गर्दी बघा किती आहे. बघू शकता. आणि पाटील महादेवचं मंदिर महादेवचं मंदिर आहे. माझा मित्र कष्ट करून भाई आम्ही पोहोचलो इथं. हे पा सगळे आले. काय बोलतो भेटन ना भाई. गर्दी बघा गर्दी. भाई आम्ही राजासोबत महादेवाचं पण दर्शन घेतलंय. राजा बाप्पा सोबत पप्पाचं पण दर्शन घेतलंय आम्ही. आम्हाला चरण दर्शन भेटणार. बघा तुम्ही आता गर्दी बघा. मला आता राजाच्या मंडपातच भेटू आम्ही. रस्ता ये चरण दर्शन से नहीं ये तस्वीर से ओंकार मागा मग त्याला चरण दर्शनची येणार. चरण दर्शनची भेटते ना ती. माणसं आता आहे ना वाटतं. मॅच झालाय खूप मोठा. या दादाचा मॅटर होता. वापस झोपला. अरे दादा आई आम्ही पोहोचलो राजाच्या दरबारात. गाईज फायनली लालबागच्या राजाचं दर्शन झालं आता आपलं. शेवटी 6-7-8 तासानंतर आपलं दर्शन झालंय. पण झालंय हा मित्र आपल्यासोबत होता तर आम्ही सर्वांनी केलं दर्शन. खूप गर्दीमध्ये केलं पण केलं. झालं 8 तासानंतर झालं फायनली. गाईज
फायनली आमचं जे होतं चरण स्पर्शचं स्वप्न ते पूर्ण झालं फायनली. सर्वांचं त्याचं तर पहिलं वर्ष होतं. लाईफ मध्ये पहिल्यांदा आलो तेव्हा चरण स्पर्शला. डायरेक्ट भाई पहिल्याच वर्षी चरण स्पर्श भेटला. आम्ही 3 वर्षांपासून येतो, 4थ्या वर्षी आम्हाला चरण स्पर्श भेटला. आणि हा याचा पण पहिला वर्ष आहे. कुठे गेला याचा नाम दाखव. याचा पण पहिला वर्ष आहे. आमच्या सगळ्यांचं चरण स्पर्श झालाय. आता आम्ही जाणार आहे चिंतामणीला. चिंतामणीला भेटत आहे. 8-9 तासापासून आम्ही लाईनीत उभे आहे. तेव्हा गेल्यानंतर आम्हाला दर्शन भेटलंय. ते पण किती सेकंदासाठी भावा? 2 सेकंदासाठी आम्ही 9 तास लाईन लावली. 2 सेकंदासाठी. पण ते 2च क्षण सुखाचे क्षण होते. आता चिंतामणीला चाललोय. समोर चिंतामणी आहे. आता बघू आम्हाला दर्शन भेटलं का बघू आता काय होतं आता आपलं. चिंतामणी येतं गणपती बघायला तरी भेटतोय का ते आपण बघू. एक झलक दिसते. तुम्हाला दाखवतो. एक झलक दिसते ती दाखवतो. गणपती काही चिंतामणीचे पूर्ण नाही पण थोडक्यात तरी दर्शन झाले. म्हणजे लांबून तरी. लाईन तर नाही लावले कारण की आम्हाला उशीर होत होता म्हणून आम्ही खूप थकलो पण म्हणून आम्ही पूर्ण लाईन नाही लावली. फक्त थोडक्यात बघितला रस्त्याच्या इथून आणि आता घरी चाललोय. मित्रांनो आता आम्ही चाललोय घरी. सगळ्या गणपतीचं दर्शन झालंय. सगळे थकले. इथं आहे. हा इथं आहे. दोघं सगळे तिथं आहे. हा आपला दुसरा व्लॉग आहे. त्याला खूप सपोर्ट करा. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पण